नमस्कार, मी साक्षी स्वागत करते आपल्या चॅनलमधल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। बऱ्याच दिवसातून आपली आज भेट होतीये। बऱ्याच दिवसातून म्हणजेच अगदी 1.5 महिन्यातून 1.5-2 महिने होत आले चांगले मी ऑफलाईन आहे इकडून आणि अचानकच असे ऑफलाईन गेलेले पण नक्कीच त्याचा परिणाम चांगलाच होणार आहे व्ह्यूवरवरती। जेव्हा आपण अनकंटिन्यू कोणती तरी गोष्ट करतो ना त्याचा चांगला परिणाम होतो आणि मला इथे मी ऑफलाईन असण्याचा बराच परिणाम होणार आहे माझ्या व्ह्यूवरती। पण नक्कीच थोडंफार मी परत आहे तसं येईल हा या लेवल म्हणजे आहे या लेवलवरती, पण आता चालूला तरी थोडाफार परिणाम असेल। आणि बरेच दिवस झालं तुम्हाला प्रश्न पडले होते आणि हां एक महत्त्वाची गोष्ट की दीदी व्हिडिओ टाकत नाहीत आणि मी व्हिडिओ टाकायचे बंद केले, तर त्या दोन्ही गोष्टी सगळ्यांनी कंपेअर केल्या आणि त्याच्यातून बरेच काही गोष्टी विचार वगैरे ठरवले त्यांचे स्वतःचे। पण तसं नाही त्यांनी बंद केलं म्हणून मी बंद केलं किंवा त्यांनी चालू केलं होतं म्हणून मी चालू केलं होतं असं काही नव्हतं। तर त्या पहिल्या गोष्टी तुमच्या डोक्यातून काढून टाका। त्यांचा प्रॉब्लेम त्यांच्याकडे, माझा प्रॉब्लेम माझ्याकडे। मी इथून गावी गेले, मी माझं गावी जाण्याचा अगोदरचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला होता, पण पॅकिंग वगैरे नंतर आणि माही असल्यामुळे मला जास्त काही इकडे लक्ष देता आलं नाही। माझे बरेच इकडचे सुद्धा व्हिडिओ पेंडिंग होते जे की माझ्याकडून एडिट करायचे राहून गेलेले, त्या माझ्या मोबाईलमध्ये अजूनही आहेत, जे की एडिट करण्यासाठी ते राहिलेले आहेत अपलोड करायचे। तर मग इकडून आम्ही गावी गेलो आणि त्याच्यानंतर आज 1.5 महिन्याने आम्ही रिटर्न आल्यानंतर मी व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत। तर लग्नाला आमच्या दिरांच्या गावी आम्ही आमच्या दिरांच्या लग्नासाठी गेलेलो। ते म्हणजे ते व्हिडिओ खरंच खूप एन्जॉयमेंट होते बरं का, पण ते मला तुमच्यासोबत शेअर करता आले कारण ते शूटच घेता आलं नाही। आम्ही लग्नाला इथून निघलेलो, आम्ही आज अक्षय भाऊजी वगैरे सगळे निघालेलो इथून। तर आम्हाला 2 दिवस जायलाच लागले। ज्या दिवशी गाव म्हणजे पायापडणी होती, गावदेव होता, त्या दिवशी संध्याकाळी आम्ही गावदेव संपत येण्याच्या वेळी तिथे पोहोचलो। त्यामुळं काहीच शूट वगैरे मला कोणतंच घेता आलं नाही, खूप काही गडबडीत झालं। आणि त्या दिवशी लग्न होतं, त्या दिवशी तर मला आम्हाला साखरपुडाही नाही सापडला, हळदी नाही सापडल्या, डायरेक्ट अक्षतेला आम्ही तिथे जाऊन उभे राहिलो। त्यामुळे तिथलं लग्नाचं वगैरे तेही शूट मला नाही घेता आलं। आणि त्याच्यानंतर थोडे दिवस राहिलो, दीपावली वगैरे खूप छान म्हणजे साजरी केली। पण तिथून थोडं ऑफलाईन केलं की कसं होतं, आज नको उद्या जाऊया, उद्या व्हिडिओ करूया, परवा करूया, असं राहत ते दीपावलीमध्ये पण गेलं। आणि त्यानंतर दीपावली झाल्यानंतर हे 5 तारखेला येणार, मग ह्यांची पॅकिंग सुरू होती आणि त्यात माहेरी वगैरे गेलो आणि तिथे सगळे एकत्र भाऊ बहीण एकत्र जमा झाले की मग ते सगळं त्याच्यातच विसरून गेलं असं झालं। आणि इकडे खूप जास्त प्रमाणात माझ्यावर म्हणजे इफेक्ट झाला माझ्या इकडे सोशल मीडियावरती त्याचा। आणि नंतर घरी गेल्यानंतर ह्यांची बॅग पॅकिंग वगैरे आमची बॅग पॅकिंग केली, पण त्यात मम्मी आल्या आणि मम्मी बोलल्या तुम्ही चाललाय खरे पण माझ्या हाताचं ऑपरेशन अजून म्हणजे राहिलेलं आहे एक, ते करायचं आहे, मग तुम्ही ठरवा जायचं की नाही। कारण तिथे त्यांची काळजी घ्यायला कोणच नव्हतं, मी एकटीच होते आणि त्यांची आई होत्या, पण त्या किती दिवस करणार। तर मग मला बोलल्या बघ तुझ्या मनाने ठरव, बोलल्या जायचं आहे की राहायचं आहे। मग नंतर मी माझं सामान पॅक केलेलं ते तसंच ठेवलं। रणजित एकटेच आले इकडे गुजरातला आणि मम्मींचं हाताचं ऑपरेशन केलं, माझी शाळा सुरू झाली, माही, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप अशा लोड देणाऱ्या होत्या की मला इकडे यूट्यूबकडे वेळच देता आला नाही। म्हणजे सकाळचं मम्मीला तर काही करता येत नव्हतं, मम्मींची आई वगैरे यायच्या मम्मींचं आवरून त्या मम्मीला शाळेत वगैरे जायच्या मम्मी, पण नंतर स्वयंपाक बाकीचं जे घरातलं घरकामातलं आहे ते सगळं माझ्यावरती लोड पडायचा। नंतर माही आणि मग शाळेतून गेलं तर तिथे शाळेतलंही काम थोडंफार, आणि शाळेतून घरी आलं की मग नंतर माहीचं आवरायचं आणि घरचं आवरून ह्या सगळ्यात एवढं गोंधळ झाला ना एवढा की मला इकडे यूट्यूबकडे थोडाही वेळ देता येत नव्हता। म्हणजे यूट्यूबकडे यायचं म्हटलं की असं नसतंय की आलो उठलो धरला मोबाईल समोर व्हिडिओ टाकला, असं नाही रे। खूप त्याच्यासाठी तयारी करावी लागते, अगोदर बोलायचं काय, कंटेंट काय घ्यायचा, कशावरती व्हिडिओ बनवायचा, खूप काही बघावं लागतं। असं नाही आलं केलं जाऊ दे आता बनवलं व्हिडिओ अपलोड केला, नाही तसं नाही चालत। एडिट वगैरे थंबनेल बनवा, एडिट करा,
अपलोडिंगला टाका, त्यालाही नेटवर्क आहे की नाही, नेटवर्कमध्ये जाऊन बसा, तिथे नेटवर्क किती येते, कधी व्हिडिओ कधी अपलोड होते, ह्या बरेच सगळ्या गोष्टी असतात. तर मग ह्या सगळ्या प्रॉब्लेममधून आता मी परवा दिवशी इकडे आलो गुजरातला. मी माही अक्षय भाऊजींसोबत आलो, हे इकडेच होते. आणि मग फायनली आज म्हटलं फ्री झाली आहे मी. कालही मला थोडाही टाईम नव्हता कारण हे आले होते, आम्ही रूम शिफ्ट केलेली, त्याच्यामुळे मग रूममध्ये खूप असं म्हणजे पसारा वगैरे झालेला होता. तर मग त्याच्यामुळे ते सगळं अगदी स्वच्छ केलं आणि मला पूजा वगैरे मांडायची होती, ते सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित केल्या. आणि फायनली आज मी व्हिडिओला तयार झाले आणि व्हिडिओसाठी मी स्वतःला प्रिपेअर केलं. आपल्याला आज म्हणजे सुरुवातीला हाच कंटेंट घेऊन यायचा आहे की मी एवढ्या दिवस व्हिडिओ का टाकले नाहीत. तर मग आज फायनली मी व्हिडिओ म्हणजे शूट करते आहे तुमच्यासाठी आणि फायनली व्हिडिओ मी आज अपलोड करणार आहे. आणि हा गैरसमज मनातून दूर करा की तिच्या जावणी चालू केलं मग हिनेही यूट्यूब चॅनल चालू केलं. नाही, आमच्या दोघींनाही माहीत नव्हतं. आम्ही यूट्यूब चॅनल चालू केलं, त्यांचे व्हिडिओ मला माहीत नव्हते त्यांनी चालू केलेले, माझे व्हिडिओ त्यांना माहीत नव्हते ह्याने चालू केलेले. ज्यावेळी आमचे ॲटोमॅटिक आम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ दिसायला लागले त्यावेळी आमच्या घरातल्यांना माहीत झालं आणि यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. आणि आमच्या घरातल्यांचा तर कधीच ह्याला विरोध नव्हता. मी आणि मम्मी त्या दिवशी सहज असं बसलेलो होतो, तर मम्मींनी मला विचारलं, साक्षी तू व्हिडिओ का टाकत नाहीस का? माझ्याकडे कारण नव्हतं, मी काय सांगणार होते का मला एवढे सगळे प्रॉब्लेम आहे ते. मम्मीनं म्हणलं नाही असंच थोडंसं प्रॉब्लेम आहे, टाकेन थोडा हळू. म्हणलं ठीक आहे, नाही टाकत नाही म्हणले, बंद का केलंय, पैसे चालू आहेत असेल असं. नाही म्हटलं ठीक आहे, थोडे दिवस थांबा टाकेन. मग आज फायनली व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यासोबत तो शेअर करते. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडतील इथून पुढचे आणि नक्कीच मी प्रयत्न करेन व्हिडिओ आवडण्यासारखे असतील. कारण म्हणजे थोडंसं प्रिपेअर मलाही करावं लागतं, प्रिपेरिंग की आज काय व्हिडिओ बनवायचा, कशावरती बनवायचा, प्रत्येक काही कंटेंट नाही सापडत आहे. आणि लागोपाठ व्हिडिओ येतील असंही नाही, थोडं आज नाही आला उद्या नाही येईल परवा येईल असं होत जाईल थोडंफार. कारण माही ज्यावेळी झोपी जाईल त्यावेळेस मला व्हिडिओ शूट करावा लागतो. आणि आत्ता हे त्या सकाळी 7-7:30ला घरातून गेले की संध्याकाळी 7-7:30ला येतात, त्याच्यामुळे मग मला तिच्याकडे पूर्ण लक्ष, घरातल्या गोष्टी मग थोडंसं दुर्लक्ष होतं, तर समजून घ्या. तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला इथेच पूर्ण विराम देऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.